भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। या कणकवली विधानसभेच्या रॅलीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंतजी, माजी आमदार सन्मान्य भुट्टे साहेब, या अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख गावडेजी, मंचावर उपस्थित असलेले या कणकवली विधानसभेचे सर्व प्रमुख मान्यवर, सर्व उपस्थित असलेले राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या कणकवली विधानसभेच्या तिरंगा यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मी एक देशभक्त राष्ट्रप्रेमी म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशाच्या कानाकोपऱ्यात आपण अशा पद्धतीच्या तिरंगा यात्रा नागरिक म्हणून, देशभक्त नागरिक म्हणून आपण सगळीकडे निघालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आज आपल्या हातामध्ये असलेला आपला तिरंगा झेंडा ही आपली ओळख आहे। जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही स्वतःचं नाव सांगण्या अगोदर मी एक भारतीय आहे हे सांगून तिथे आपली ओळख सांगतात आणि म्हणून हातात असलेला तिरंगाचा मान आणि त्याचा अभिमान असणं हे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे। जे आमच्या गोपटे साहेबांनी उल्लेख केला, आज आपला अखंड भारत दिवस म्हणून आज आपण ह्या दिवसाकडे पाहतो। आपला हा भारत देश हा अखंड म्हणून अखंड असावा हे स्वप्न आपल्यासारख्या प्रत्येक भारतीयांनी पाहिलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे की परत आपला हा अखंड भारताचा जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक ही फक्त ना फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे हे मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करेन। आज आपण भारतीय म्हणून इथे आज आपण उपस्थित
भारतीय नागरिक म्हणून ते इथे उपस्थित झालेले आहेत. परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं मी अभिनंदन, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, इथेच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे भारत, वंदे भारत माता की जय हिंद, जय महाराष्ट्र. एक देशभक्त नागरिक म्हणून आमच्यासाठी तिरंगा यात्रा काढणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्गाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये, गावांमध्ये, तालुक्यामध्ये अशा पद्धतीची यात्रा निघालेली आहे. या यात्रेचं पूर्ण नियोजन आमचे संदीप गावडेजींनी केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही इथे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, पण एक भारतीय म्हणून सगळे एकत्र येऊन आपला तिरंगा, आमचा जो झेंडा आहे, आमची जी ओळख आहे, त्याबद्दल अभिमान दाखवण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे. राजकीय प्रश्न, जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोप लागू देणार नाही. आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडू असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. असं आहे की असे बघता बघता 12 वर्ष झाली ना, राजीनामा देण्याची वेळ आली, पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊन तुम्हाला सांगतो. पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. म्हणून राहुल गांधींनी कितीही वल्गना केल्या, कितीही अशा पद्धतीच्या मोठे मोठे स्वप्न पाहिलं, तर आमच्या इथून काय राजीनामा होणार नाही, पण पाकिस्तान जाण्याची तिकीट नक्की निघेल. नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची किल्लीवर करत ते असं म्हणतात की गळापट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. असं आहे की त्या गळाभेटीमुळे आपल्या देशाचे बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही. कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आत्तापर्यंत काम केलेलं आहे, इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय, ते ह्या गळाभेटाचाच परिणाम आहे. म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही. शरद पवार यांनी आज ट्विट केलंय की चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांची वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेण्यात यावा असं ते म्हणतात. असं आहे की त्याबद्दल कालच आमचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की असा कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही आहे. त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. उलट्या गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे, FDI मध्ये 1 क्रमांकामध्ये आहे. उद्योग खातं, बंदर खातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते. म्हणून अशी कुठल्याच बातमीवर, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. निवडणूक आयोगाने इंडियनला पक्ष विकला असं संजय राजाराम राऊतला ते कुठलाही आरोप आतापर्यंत खरंच झालेले नाहीये. म्हणून त्यांना कदाचित आकड्याचाच खेळ कळतो. त्यांनी कितीमध्ये पवारांना त्यांची उभाटा विकलंय हे पहिलं त्यांना विचारा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.